आज आम्ही भिवंडी तालुक्यात मराठेपाड्याला शिवाजी महाराजांचं मंदिर बनलेलं आहे, तिथे गेलो होतो आणि तिकडचं तुम्हाला दृश्य दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, कमेंट, फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर खूप कमी लोकांना माहीत असेल। मंदिराच्या बाहेरच शिवाजी महाराजांच्या काळात वापरले जाणारे जे काही अश्व, सैनिक त्यांचं दृश्य इथं आपल्याला पाहायला मिळेल। प्रचंड गर्दी होती आणि गर्दीतून जाताना एकच विषय होता की आतमध्ये कसं असेल। आतमध्ये जाताच शिवाजी महाराजांच्या काळात गेल्यासारखं वाटलं। इतका सुंदर, प्रचंड आणि भव्य असं मंदिर होतं हा। आणि भाविकांची गर्दी तर खूपच होती। सुट्टीच्या दिवसात इथे भाविकांची भरपूर गर्दी असते। शिवाजी महाराजांच्या काळात जे जे काही वस्तू किंवा त्यांचे शस्त्र हे सगळं इकडे पाहायला मिळेल। इथं प्रत्येक जागेवर शिवाजी महाराजांचा इतिहास कळायला आपल्याला मदत होते। शिवाजी महाराजांचा इतिहास इथे फ्रेमच्या द्वारे आपल्याला दर्शवला आहे आणि इथे प्रत्येक फ्रेममध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला अनुभवायला मिळेल। हो, या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जी काही शस्त्र वापरली होती म्हणजेच तलवारे, हत्यारे आणि वाघनखे हे सगळे आपल्याला इथं पाहायला मिळतील। भरपूर प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीतून वाट काढत मी शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी लाईनीत उभी राहिली आणि त्याच्यानंतर सर्वात अगोदर मला आई तुळजाभवानीचं दर्शन झालं आणि त्यानंतर मला शिवाजी महाराजांच्या दर्शनाची खूप आतुरता होती। प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीत भरपूर वेळ लाईनीत उभं राहिल्यानंतर आमचा शिवाजी महाराजांच्या दर्शनाची वेळ आलीच आणि आल्यानंतर खरोखर असं वाटलं की शिवाजी महाराज खरोखर आपल्या समोर उभे राहिलेले आहेत किंवा बसलेले आहेत। खरंच मनाला एक शांती झाली आणि त्याच्यानंतर आई जिजाऊ मातेचं देखील दर्शन मिळालं। मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीसोबत एकदा इकडे जा आणि शिवाजी महाराजांचा हा भव्य किल्ला आणि त्यांचं मंदिर यांचं दर्शन द्या। खरंच बाहेर पर्यटनासाठी जाण्यापेक्षा आपल्या शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथे नक्कीच भेट द्या। आणि हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग। मी माझ्या फॅमिलीसोबत गेली होती, पण एवढ्याशा छोट्याशा ब्लॉगमध्ये सर्वच शेअर करायला जमणार नाही। त्याच्यामुळे जो मेन शिवाजी महाराजांचा किल्ल्यांबद्दल होतं ते तुम्हाला मी सांगितलं आणि याचा लॉंग व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करणार आहे, तर तो देखील तुम्ही पहा। तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये।